नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाशिष्यवृत्ती प्रणाली लागू। महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी, मंजुरी आणि निधी वितरण हे सर्व महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजे महा-DBT 2.0 या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण GR काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा GR आहे। राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग दिनांक 5 जुलै 2026। बघा, नेमकं प्रस्तावना काय सांगतोय। राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील त्याच्यामध्ये मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व्यावसायिक, तांत्रिक आणि अव्यावसायिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या याच उद्देशाने शासन निर्णय दिनांक 14/10/2011 आणि सुधारित शासन निर्णय दिनांक 4/10/2022 अन्वये शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे। मुख्यमंत्री सचिवालयाच्या अंतर्गत GPR कक्षांमार्फत करण्यात आलेल्या गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग या अहवालानुसार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धोरणात्मक निर्णयाच्या धर्तीवर राज्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया ही अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध करण्यासाठी महा-IT द्वारे विकसित महाशिष्यवृत्ती एकात्मिक संगणकीय प्रणालीचा अवलंब करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच हा महत्त्वपूर्ण असा GR शासन निर्णय वैद्यकीय, तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेणारे तसेच इयत्ता 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये उदाहरणार्थ कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवत्ताधारक राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते। शासनाने प्राधिकृत केलेले प्राधिकरणामार्फत सदर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येते आहे। दुसरा आहे अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना म्हणजे परदेश शिष्यवृत्ती योजना वगळून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजे महा-DBT 2.0 पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतील। महाशिष्यवृत्ती प्रणालीची माहिती परिशिष्ट अ येथे नमूद करण्यात आली आहे। तिसरं शासन निर्णय काय सांगतोय बघा। महाशिष्यवृत्ती प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 5, 4, 6 येथील शासन निर्णयान्वये संबंधित विभागांनी कार्यपद्धती निश्चित केली आहे। या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी पात्र अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना संदर्भाधीन क्रमांक 4, 5 व 6 येथील या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील। चौथं शासन निर्णय काय सांगतोय बघा। सदर महाशिष्यवृत्ती प्रणाली लागू करण्यात येत असली तरी मूळ शासन निर्णय दिनांक 14/10/2011, दिनांक 4/10/2022 आणि दिनांक 27/3/2023 याद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या अटी, शर्ती, पात्रता निकष, आर्थिक उत्पन्न मर्यादा आणि लाभाचे स्वरूप व मूलभूत तत्वे इत्यादी बाबी कायम राहतील। केवळ तांत्रिक अर्ज प्रक्रिया, छाननी आणि निधी वितरण पद्धतीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। पहिला आहे अपार ID आधार लिंक्ड लॉगिन म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आधार संलग्नित एकाच विशिष्ट ID म्हणजे महा ID दिला जाईल।
संपूर्ण शैक्षणिक कालावधी उदाहरणार्थ प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष विद्यार्थ्याला याच आयडीचा वापर करावा लागेल। त्यामुळे दरवर्षी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही। दुसरा आहे माहितीचे ऑटोफेच, म्हणजे विद्यार्थ्यांची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती उदाहरणार्थ एसएससी किंवा एचएससी बोर्डाचे गुण, सीईटी गुणांकन, आधार तपशील आणि इत्यादी बाबी संबंधित शासकीय डेटाबेसमधून थेट API द्वारे मिळवले जाईल। यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याचा त्रास देखील कमी होईल। तिसरं काय सांगतोय बघा मुद्दा, पुढील वर्षांच्या या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी केवळ चालू वर्षाची फी पावते आणि शैक्षणिक प्रगतीचा पास किंवा नापास तपशील अपलोड केल्यानंतर प्रणालीद्वारे अर्ज स्वयंचलितपणे नूतनीकृत म्हणजे ऑटो रिन्यू केला जाईल। या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी छाननीचे केवळ 2 स्तर ठेवण्यात येत आहे। प्रथम स्तर संस्था स्तरांवरती म्हणजे महाविद्यालयाचे प्राचार्य, नोडल अधिकारी किंवा अर्जांची प्राथमिक व भौतिक तपासणी करतील। त्यानंतर द्वितीय स्तर म्हणजे विभागीय संचालनालय स्तर, म्हणजे संबंधित संचालक किंवा त्यांचे प्राधिकृत अधिकारी अंतिम मंजुरी देतील। मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या KYC झालेल्या आधार संलग्न बँक खात्यात थेट महाडीबीटी पोर्टलद्वारे आपोआप या ठिकाणी जमा केली जाईल। पाचवा आहे नोडल अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणा, म्हणजे पहिला आहे उच्च व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम, संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई आणि संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन या संचालनालय मुंबई हे आपापल्या क्षेत्रांसाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील। दुसरं आहे अव्यावसायिक अभ्यासक्रम, म्हणजे कला वाणिज्य विज्ञान, संचालक उच्च शिक्षण संचालनालय पुणे हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील। तिसरा आहे कला व कृषी अभ्यासक्रम, म्हणजे संचालक कला संचालनालय मुंबई आणि संचालक कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे हे आपापल्या क्षेत्रांसाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील। सहावा आहे उपरोक्त सर्व सुधारणा शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हे अंमलात येतील आणि त्याच अनुषंगाने अल्पसंख्याक विकास विभागाची शिष्यवृत्ती योजना राबवणारे परिच्छेद क्रमांक 6 मध्ये नमूद सर्व अंमलबजावणी प्राधिकारी यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक पाहू शकता। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मेघना शिंदे, अवर सचिव महाराष्ट्र शासन। बघा एकूणच अशा पद्धतीने राज्यातील एकूणच या ठिकाणी ही जी अपडेट आहे, म्हणजे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे। म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाशिष्यवृत्ती ही प्रणाली लागू आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या या अल्पसंख्याक विकास विभागाने राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे। आता शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी, मंजुरी आणि निधी वितरण हे जे सर्व महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे, ज्याला आपण महाडीबीटी 2.0 या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर GR विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत आजचा हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा महत्त्वपूर्ण शासनाच्या कोणत्याही योजना किंवा नवीन GR किंवा पेन्शन संदर्भात आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमचे प्रत्येक व्हिडिओ किंवा कंटेंट तुम्हाला आवडत असतील, अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।